नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे। शेतकऱ्यांनी DAP खतास या ठिकाणी पर्यायी खत वापरा असे या ठिकाणी कृषी विभागाने आवाहन केलेले आहे। आता काय आव्हान आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। शेतकऱ्यांनी DAP खतास या ठिकाणी पर्यायी खते वापरावी असं कृषी विभागाने या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। आता यामध्ये चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ DAP म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात येत आहे। महाराष्ट्र मृद परीक्षण आणि जमीन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरता अग्रेसर आहे। राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून DAP खतांची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे। DAP खतामध्ये 18% नत्र तर 46% स्फुरद असे अन्नद्रव्य आहेत। DAP खतांची कमतरता भरून काढण्यासाठी पर्यायी खत वापरण्याची गरज आहे। स्फुरद युक्त खतामध्ये DAP खतानंतर SSP म्हणजेच सिंगल सुपर फॉस्फेट या खतांची सर्वाधिक मागणी आहे। SSP खत हे देशांतर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद 16% सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात। सल्फर अन्नद्रव्यामध्ये तेलबिया पिकामध्ये SSP खतांचा वापर फायदेशीर ठरणार आहे। DAP खतांच्या एका गोणीऐवजी युरिया अर्धी गोणी तर SSP 3 गोणी खतांचा वापर DAP खतास या ठिकाणी चांगला पर्याय असल्याचं या ठिकाणी कृषी विभागानं सांगितलेले आहे। SSP बरोबरच संयुक्त खते जशी की NPK 20-26-26, NPK 20-20-0-13, NPK 12-32-16, NPK 15-15-15 या खतांच्या वापरामुळे नत्र आणि स्फुरद बरोबरच पालाश हे अन्न द्रव्य सुद्धा या पिकांना उपलब्ध होते। त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो। त्याचबरोबर TSP म्हणजेच ट्रिपल सुपर फॉस्फेट या खतामध्ये 46% स्फुरद अन्नद्रव्यांची मात्रा असून या ठिकाणी DAP खतांच्या एका गोणीऐवजी युरिया अर्धी गोणी आणि TSP 1 गोणी खतांचा वापर केल्यास तो देखील DAP खतास उत्तम पर्याय असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी कृषी विभागानं मोठं आवाहन केलेले। शेतकऱ्यांनी DAP खताच्या ठिकाणी पर्यायी खते वापरावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेले। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।